सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला जे आहेत आता महापूर आल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आपण आता आहोत सीना नदी पात्राच्या या भागामध्ये आणि आपण पाहतोय कशा पद्धतीनं या सीना नदीने खरं तर रौद्र असं रूप जे आहे ते धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या नदीचं पात्र जे आहे ते अवघ्या 60 ते 70 मीटर असल्याचं पाहायला मिळतं। मात्र आता त्याच्या दुप्पट तिप्पट जे आहे पात्र या सीना नदीचं विस्तीर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळते। प्रचंड प्रमाणात पाणी जे आहे ते सीना कोळेगाव धरण असेल, त्याचबरोबर वेगवेगळे विविध पद्धतीचे बॅरेज बंधारे जे आहेत त्या माध्यमातून हे पाणी या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या सीना नदीकाठची शेती जी आहे ती पूर्णतः पाण्यामध्ये गेल्याचं चित्र पाहायला मिळते। अनेक घरं देखील पाण्यामध्ये गेलेले आहेत। खरं तर माढा तालुका असेल, मोहोळ तालुका असेल, त्याचबरोबरीनं दक्षिण सोलापूर या तीनही तालुक्याला या सीना नदीच्या पुरामुळे मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने नुकसान आपलं झालेलं आहे आणि कशाचं नुकसान झालेलं आहे? सध्या ओला दुष्काळ भयानक परिस्थितीत पडलेला आहे। सर्व ह्या वर्षी भयानक पाऊस असल्यामुळे सर्व शेतकरी हतबल झालेले आहेत। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी सरकारने सरसकट पंचनामे करून सर्व शेतकऱ्याला न्याय द्यावा ही सरकारकडे माफक अपेक्षा करतो। खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक फळबागा असतील, अनेक पिकं आहेत ती पाण्याखाली गेली आहेत। कोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि काय एकंदरीत परिस्थिती? या परिसरात ऊसाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर उडीद, सोयाबीन आणि मका, तूर अशा पिकावर करपा रोगासारखा किंवा पाण्यात उभारून आता ते शेतकरी हतबल आहेत, तिथवर जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे। या उपर आता इथं जनावरं बांधलेली तीसुद्धा काही सकाळी वाहून गेलेल्या नदीतनं बघायला मिळालं। दुःखद घटना होती। या अगोदर बोहरे इथे गाव आहे, तिथे एक 5-6 जनावरं असे वाहून मेलेत, काही जण शेळ्या गेलेत, काही जणांची आता शेतात अशी परिस्थिती आहे की जाता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। ह्या 2-3 ठिकाणी वडे, नाले, चांदणी नदी, भोगावती नदी आणि ह्या सीना नदीची ओळख म्हणजे अगोदर नव्हतीच, ती आता काय झाली की ह्या पूर यायला लागल्यापासून मोठ्या प्रमाणात त्याची नोंद घेतली चालली। आपण पाहतोय भयंकर परिस्थिती जी आहे ती सीना काठीवरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। भोगावती नदी असेल, चांदणी नदी असेल, त्याचबरोबर सीना कोळेगाव धरण जे आहे या तीनही पात्रातून जे आहे ते पाणी या सीना नदीमध्ये आहे आणि त्यामुळेच आता हे पात्र जे आहे ते आता विस्तीर्ण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पशुधन असेल, शेतीचं धन आहे, या सर्वांचं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, लांबोटी, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।